मॅचला आपण सुरुवात करतोय. लेट्स प्ले पुरंदर प्रीमियर लीग 2025 चा थरार सामन्याला होते सुरुवात. मॅच नंबर 3 सुपर 6 चा सामना डे नंबर आपण पाहतोय. फायनल डे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. लिजन स्टार आलेत. नागेश बडेकर यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल तेच थरार मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात होती या मॅचला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विपुल खैरे पुरंदर तालुक्याचा टायगर एका बाजूला आहे तर जुबेर शेख या स्पर्धेत आपण एक पाहतोय परफेक्ट ऑलराऊंडर. तिसऱ्या बांधाकडे विचारणा पहिल्याच बॉलवरती घेतली म्हणजे रिव्ह्यू बॅटिंग टीमनं घेतलेला आहे. कदाचित मला ते वाईड साठी हा रिव्ह्यूची मागणी आहे. फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. तिसऱ्या बांधांचा निर्णय येताना पाहायला मिळतो. एक मिनिट थांबा सर. मुख्य बांधांचा इशारा आहे फेरचा आणि तिसऱ्या बांधाकडे निर्णय आलेला आहे. एक मिनिट रिव्ह्यू अजूनही चालू आहे. चेक केलं जातंय. तिसऱ्या बांधचा पाहायचे निर्णय काय खेळवणार. निर्णयाची प्रतीक्षा आहे. तिसऱ्या पंचांच्या आपण पाहतोय अजूनही निर्णय येणं बाकी आहे. रिव्ह्यू घेतलाय. चॅलेंज आहे पंच. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे आता रिव्ह्यू बॅटिंग टीम तुम्हाला पुन्हा कोणताही रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू लॉस झालेला आहे. रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीम अविदादा बडदी 11 कोडीस संघानं. जाऊयात मॅचकडे. दिवेगावची लेजंड स्टार अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. ओल्ड इज गोल्ड नागेश बडेकर यांना आपण पाहतोय तर पुरंदर तालुक्याचा डायऱ्या वाघ विपुलला तुम्ही पाहताय. यावेळेला गॅपमध्ये बॉल खेळायचा आहे. सिंगल घेतली जाईल. खातं खुललं जाते. अकाउंट ओपन होते. धावफलकावरती एक धाव जी लागली जाते. 1 मिनिट सर थांबायची मॅच. तो प्लेअर कोण आहे या इकडे पळत मित्रांनो. आणि मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सर्व पूर्वकल्पना तुम्हाला आधी दिलेल्या आहेत. आणि ह्याच गोष्टींमुळे जर आपल्याला सामने थांबवायला लागत असेल तर ह्या चुका पुन्हा पुन्हा नको. चला मॅचकडे आपण जातोय. बरोबर आहे. आविदादांचं पण बरोबर आहे. ते लांबून तसंच आहे. त्याचे जीन्स पॅन्ट आहेत. जे काय असेल त्यांनी त्यांची शंका प्राप्त केली परंतु आयोजक कमिटी ते शंकेचं निर्वसन केलेलं आहे. ती ट्रॅक पॅन्टच आहे. ओके आता पुन्हा ती चर्चा नको. मॅचला आपण सुरुवात करूयात. गोलंदाज तयार होईल कारण की मॅच महत्वाची आहे. सुपर 6 आहे. नागेश तयार होतील. जाऊयात मॅचकडे. समोर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला जुबेर यांना आपण पाहतोय. हलक्या त्याने खेळायचं आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आपण पाहतो पण एकदा मैदानात मध्ये घेतली जाईल. पॉवर प्लेचा फायदा उठवेल का आज पाहायचंय. एका बॉलला पुरंदरचा टायगर विपुल खैरे तर दुसऱ्या बॉलला नागेश यांची पण अनुभवी गोलंदाजी ज्याला म्हणले जातात ती अनुभवी गोलंदाजी ते आज करतायत. कारण की दिवे टीमला या मैदानाचा अभ्यास पुरेसा आहे. कारण की याच मैदानावरती सराव करणारे हे खेळाडू आहेत आणि आज ते त्याच दर्जाची गोलंदाजी सुंदर गोलंदाजी तुम्हाला नक्कीच जी पाहायला मिळते आहे. अचूकता नक्कीच नागेश यांची पाहायला मिळाली आहे. यावेळेला पुरंदरचा टायगर चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. बिग बिग षटकार विपुलच्या बॅटमधून येतोय. शानदार हिट. षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 या अंकावरती नक्कीच जाताना पाहायला मिळते. 8-8-8 दोन संघांची पडली गाठ. पाहूया कोण कोणाची लावेल मैदानाच्या आतमध्ये वाट. मी देणार मनोरंजनाची साथ. आज की शाम किसके नाम सायंकाळी पाहायचंय. ओमदादा काळे आणि त्यांचा सर्व श्रीराम क्रिकेटला मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित. सर्वांचं स्वागत आहे. मुन्ना शेठ काळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे तुम्ही तुमच्या जबाबदारी या ठिकाणी ठोक पार करायची आहे. षटकार येतोय. स्विच हिटचा प्रयत्न करायचा आहे. संपर्क नाहीये. वेग दाखवला यावेळेला नागेश यांनी. ब्लॉकहोल चेंडू होता. थोडासा पुढ्यात टाकलेला बॉल होता. ब्लॉकहोल झाला. तिथे आपण पाहतो यॉर्कर बॉल होताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली देखील म्हणावं लागेल कारण की 8 धावा आल्या तर बॉलिंग टीमकडनं देखील म्हणावं तशा धावा अजून खर्च केल्या नाहीयेत. म्हणजे चांगली गोलंदाजी नागेश यांची देखील आहे. सरासरी दोन्ही संघांकडनं चांगली झाली आहे. 60-65 धावा फायटिंग टोटल. कोडीत टीम आज बनवतील का पाहायचे. यावेळेला गॅपमध्ये बॉल खेळायचा फिल्डर आहे. तिथे आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनमध्ये म्हणजे जिथं फिल्डर सेट आहे ना तिथे आपण पाहतोय त्या दर्जाची गोलंदाजी अनुभवी खेळाडूकडं नागेश
बडेकर यांच्याकडनं आपण पाहिली आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 9 धावा खर्च केल्या नागेश यांनी. आपण पाहतोय कोणताही गडी न गमावता अविदादा बडदे 11 संघ कोडीत 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. डीजे ऑपरेटर कुठे आहेत तर लगेच गाडी जवळ जायची विनंती आहे. ओव्हर संपल्याबरोबर ट्रान्स त्यानंतर षटकर चौकारी गेल्यानंतर डीजे वाजला पाहिजे आणि आज तुम्ही तिथून हलायचं नाही कारण की आज फायनल डे आहे. 9 धावा धावफलकावरती ही सूचना पुन्हा सांगितली जाणार नाही तर मानधनात तुमच्या कपात केली जाईल. धन्यवाद. गोलंदाज तयार होईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता मैदानात मध्ये सुरू होतोय. बॉलिंगच्या मार्गवरती रफ्तार का राजा निखिल फडतरेला देखील आता तुम्ही पाहणार आहात. ह्या गोलंदाजा देखील भन्नाट वेग या स्पर्धेत पाहिला. जी गोलंदाजी जुबेर शेख असेल, अमोल ढवळे असेल, त्यानंतर अशा कित्येक गोलंदाजीने केली आहे ती गोलंदाजी निखिलची देखील राहिली आहे. रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळेल. इथं आपण पाहतोय पुन्हा इनॅक्शन तयार होईल गोलंदाजीच्या मार्गवरती. तर पुरंदरचा ढाण्या वाघ आज मन जिंकणार का? दिवेच्या मैदानावरती विपुल खैरे. एक षटकर लांबवरचा आपण पाहिलं विपुलच्या बॅटमधनं आला. तर दुसऱ्या बाजूला आता निखिल फडतरे विरुद्ध विपुल खैरे ही मॅच पाहण्यासारखी आहे. ही बॅटल रंगणार आहे. वाह काय वेग दाखवला जातोय. पहिलाच बॉल भन्नाट 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 वेग. डॉट बॉल येतोय. म्हणजे मी आधी देखील म्हणलं होतं दोन्ही अनुभवी खेळाडू ज्यावेळेला एकमेकांच्या समोर येतात ना, चॉईस खेळाडू आहेत, त्यानंतर तुम्ही पाहताय एकमेकांच्या विरोधात खेळत असताना ताकदवर खेळ राहणार का हे आता पाहायचं आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला भन्नाट वेगाचा आलाय. डॉट बॉलला सुरुवात होती आहे. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वा क्षेत्ररक्षण चांगला आहे. तिथं आपण पाहतोय युवा खेळाडू तन्मय गायकवाड चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहे. शांत खेळ आहे दोन्ही टीम. जर ज्यावेळेला मजबूत संघ आपण पाहतोय आजच्या दिवसातले 2 ताकदवर संघ आहे. यजमान विरुद्ध मेहमान अशी मॅच आहे. गावचा संघ आज खेळतोय त्यामुळे गावचे फॅन फॉलोअर्स मोठे आहेत दिव्य संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ जर पाहिला कोडीचा संघ आहे. अविदादा बडदे 11 हा संघ देखील आपण पाहतोय. निखिलच्या वेगापुढे जुबेर यांना देखील थांबवलंय. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव आली आहे. 10 वरती धावफलक मित्रांनो आपण पाहतोय. काय होणार? 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मॅच कशी चालू आहे पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या. या ओव्हरमध्ये अक्षरशः फुल स्टॉप दिलाय धावगतीला. म्हणजे हेच करणं गरजेचं होतं. ज्या धावा रोखायच्या होत्या देवे टीमला त्या धावा आता इथं पॉवर प्लेमध्ये रोखल्या जात आहेत. विपुलवरती स्वतःवरती विपुलला आज कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. अनुभव त्याचा पुरंदर तालुक्याचं क्रिकेट त्यानं महाराष्ट्रभर गाजवले. तर दुसऱ्या बाजूला जुबेर देखील एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. तो देखील फटके खेळतोय परंतु बॅट इज तोपर्यंत बॉल पा खरं जर बॉटम एज घेत आहे त्यानंतर अंगभेदक मार येतोय. ब्लॉक खोल चेंडू येत आहेत. या वेगापुढे अजून तुम्ही पाहताय टिकाव लागला नाहीये. डीजे ऑपरेटर टेस्टिंग घेताना बॅटीचा आवाज येणार नाही. टेस्टिंग घेताना फक्त कळवा आधी. डायरेक्ट डीजे चालू होता कामा नये विनंती आहे. पंचांना अडचणी येऊ शकतात. गोलंदाज तयार. हो नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. सुरू असताना 11 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर तुम्ही पाहताय आजच्या दिवसातील 2 बलाढ्य टीम मध्ये चालू असलेली मॅच दिवे विरुद्ध कोडीत. यावेळेचा चेंडू इथे देखील तुम्ही पाहताय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. चेंडू भन्नाट वेगाने निघून जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. काय वेग दाखवलाय. ह्या ओव्हरमध्ये फक्त 5 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. रफ्तार का राजा त्यामुळेच मी म्हणलं निखिलला. आणि जे काही स्किट होणारे बॉल आहे नवीन बॉलला जो काही कापूस आहे ना तो देखील फायदेशीर ठरतोय फास्टर गोलंदाजांना. त्यावेळेला बॉल पा जे आपली सिमेंट विकेट आहे त्यावरती बॉल थोडासा स्किट होताना देखील तुम्ही पाहिलेले आहेत. यावेळेला खोदून काढलाय बॉल. कव्हरला चेंडू खेळला जाईल. विपुलच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. खनखने चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे षण्मुख. तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला जातोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. काळी लॉनचे मालक डीजे षण्मुख यांचं मनापासून स्वागत आहे. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 3 ला सुरुवात होईल.
प्रगतशील शेतकरी समीर शेठ काळे पाटील आपण देखील उपस्थित झालात, मनापासून स्वागत आहे. धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय, स्कोर कार्ड वरती लागले जातात. आज दिवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आलेत खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी, कारण की आज फायनलचा थरार आहे. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 साठी आपण पाहतोय नागेश बडेकर यांना, दिवे गावचे लेजंड स्टार. तुम्ही पाहताय आजही मी म्हणेल टायगर अभि जिंदा आहे, कारण की पहिली ओव्हर इतकी सुंदर टाकली होती. नागेश यांनी 9 धावा दिल्या होत्या फक्त. अजून एकही गोलंदाज असा नाहीये की ज्याने 10च्या पुढे धावा खर्च केल्या दिवे टीमसाठी, म्हणजे स्पेल चांगला आहे आतापर्यंतचा. तर विपुल आज एकमेव सेट आहे ज्याच्या बॅटबंद शानदार फटके आलेत. तर जुबेर यांना आपण पाहतोय रोखून ठेवले. वा, परफेक्ट यॉर्क. मी आधी देखील बोललो होतो या खेळपट्टीचा नागेशांना अभ्यास पुरा आहे, आणि तुम्ही पाहताय आज तो अभ्यास घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. रोखून ठेवतात आज नामांकित खेळाडूंना देखील. जुबेर यांना हा बॉल देखील समजू शकला नाहीये, इतका परफेक्ट यॉर्क होता ना हा बॉल, जखड्यात ठेवलेला आहे खरं तर आतापर्यंत. शानदार गोलंदाजी नागेश बडेकर. यावेळेला देखील समोरच्या बॉलला फटका खेळायचा आहे, गॅपमध्ये बॉल आहे, लॉंग बॉलला फटका खेळला जाईल, एक सिंगल घेतली जाते. समीर शेठ काळे यांचं या ठिकाणी शुभागमन होते. दादा आपलं मनापासून स्वागत आहे. सोळा धावा धावफलकावरती वेळात वेळ काढून समीर दादा आपण उपस्थित राहिलेत, आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. ओव्हर नंबर 3 चालू आहे. नागेश यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा. यावेळेस इथं तुम्ही पाहताय पुन्हा एकदा खरं तर वाईट साठी अपील केले मोठं, आणि वाईट बॉल आहे. खरं तर वाईट बॉल देखील आपण पाहतोय. किती लाऊड अपील केले, परंतु पंच अनुभवी आहेत मी म्हणेल. तिन्ही खेळाडूंनी आज जोश दाखवला, परंतु या अपीलवरती पंच नाखुश आहेत. हा दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो, हे डावपीच असतात आणि खेळाडूंना माहिती आहेत. विपुल एका बाजूला तो देखील अनुभव आहे, तो असं प्रेशर घेणार नाही मी म्हणेल. 17 धावा धावफलकावरती आणि गोलंदाज नागेश यांनी त्याला अक्षरशः रोखून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा आहे. लिडिंग एज घेणारा बॉल, एक सिंगल घेतली जाते. आज पाठ येईपर्यंत चेंडू निघून जात आहेत वेगाने मी म्हणेल. हलकेशे बॉल लिडिंग एज देखील बॉल घेत आहेत. त्यानंतर आपण पाहतोय सिंगल धावा येत आहेत. षटकार चौकार थांबलेत या मॅचमध्ये. 18 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या सुरुवातीला संघांनी आज बॅटिंग केली ना, म्हणजे दोन्ही डावामध्ये जर पाहिलं तर चेसिंगच झालेले आहेत. सुपर 6 मध्ये ज्यांनी प्रथम फिल्डिंग केली ते संघ जिंकलेले आहेत. तर ह्या मॅचमध्ये काय होणार हे देखील आता पाहायचं आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला फटका खेळायचा आहे. गॅपमध्ये बॉल, 2 क्षेत्ररक्षक आलेत. वा, फिल्डिंग लाजवाब. तिथं मला वाटतंय क्षेत्ररक्षक तन्मय गायकवाड किंवा टॅलेंट आहे याच मातीतलं तन्मय गायकवाड चांगला खेळ करतोय मी म्हणेल. यावर्षी कित्येक नामांकित स्पर्धा या युवा खेळाडून दाखवल्या. डावखऱ्याचा फलंदाज देखील चांगली बॅटिंग करतो तो. पाहिजे आज बॅटिंगमध्ये देखील तो तुम्हाला दुसऱ्या डावात पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती 20 वरती धावफलक. फटका चांगला होता जुबेर यांचा, परंतु गॅपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तन्मयचं पाहायला मिळाले. वाटतं आज गावच्या विरोधात खेळतोय, कारण की मला तो याच्यामध्ये ऑप्शन बोली प्रक्रियेमध्ये त्याच्यावरती बोली लागली गेली, आणि आज संघाच्या विरोधात खेळत असताना देखील त्याचे चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार. सुंदर गोलंदाजी. यावेळेला देखील आपण पाहतोय खरं तर समोरच्या बाजूला फटका खेळलेत आणि तिथं प्रयत्न यावेळेला फसेल. चेंडू जातोय सुसाट भन्नाट खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 24 धावा धावफलकावरती लागतात. बऱ्याच वेळानंतर एक चौकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालाय, आणि तो आलाय जुबेर यांच्या बॅटमधनं. शानदार चौकार येतोय. यावेळेस इथं देखील तुम्ही पाहताय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर अभ्यास करा, जवळजवळ 8च्या सरासरीनं 24 धावा आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल, तोपर्यंत ऐकूयात डीजे यांचं एक सुमधुर संगीत.
थँक्यू. डीजे थँक्यू. थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय इथे समाप्त होईल. पुढे तर मॅचला सुरुवात आपण करतोय. टायमर स्टार्ट. तुषार बाप्पू जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. बाप्पू आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. खरं तर मित्रांनो अभिदादा बर्दे 11 टीम आपण एका बाजूला पाहतोय. मोठ्या अडचणींना सामना करते टीम. 24 धावा 3 ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. तर अजूनही 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 चेंडूंचा खेळ इथं बाकी राहिलेला आहे. दिवे विरुद्ध तुम्ही पाहता एका बाजूला कोडीत असा सामना पण पाहतोय. दिवे 11 संघ आता एका बाजूला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे आज कशा प्रकारचा खेळ आहे घरच्या मैदानावरती. असं खरं तर ग्रामस्थांची मनं जिंकावी लागतील. दिवे टीम ज्यावेळेला बाहेर खेळते ना जो खेळ तुम्ही दाखवता तो आज घरच्या मैदानावरती दाखवायचा मी बनेल. पाहिजे आता विश्वास कोणाकडे दाखवला जाईल. पुन्हा एकदा निखिल आलेत बॉलिंगच्या मार्गवरती. ओव्हर नंबर 34 वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक टाकण्यासाठी रफ्तार का राजा निखिल फडतरेला तुम्ही पाहणार आहात. निखिल फडतरे यांना आपण पाहतोय सासवड शहराला बिलॉंग करतो. पाहिजे आज कशा प्रकारची गोलंदाजी राहील. गोलंदाज सय्या समोर पुरंदरचा टायगर अजूनही झुंज देतोय. विपुल खैरे यावेळेस विपुलच्या बॅट बंद. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघांची दाड फोडला बारशे रन. षटकार. थँक्यू. 30 धावा धावपलकावरती. विपुलला रंग बदललेत कारण की आता माहिती 18 बॉल असे आहेत जे अनामर्ज असतील आणि धावपलकाला आकार मिळतोय. 30 धावा लागल्या जात आहेत. मॅच ही देखील आता सुपर 6 ची आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. 6 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जाणार. 4थी ओव्हर सुरू झाली आहे. इथे देखील आपण पाहतोय खाली राहतोय बॉल. खरं तर ही विकेटची खासियत आहे. कधी कधी चेंडू उसळे घेत आहेत. कधी कधी बॉल खाली राहिलेत. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. विपुलचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येईल. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 30 धावा तुम्ही धावपलकावरती पाहतात. पुरंदर तालुक्यातील असलेली मानाची क्रिकेटची स्पर्धा आदेश करीमदार प्रतिष्ठान काळीवाडी दिवे ग्रामस्थ आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 चा महांतिम दिवस आज या ठिकाणी रंगलेला आहे. सुंदर सुंदर बॉल ब्लॉकल चेंडू होता. समोरच्या बॉलला खेळले. सिंगल घेतली जाते. तन्मय येतोय बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न न करायला आहे. सिंगल घेतली जाते. खरं तर विपुल काही दिवसांपूर्वी म्हणेल हाताला जी काही इंजुरी होती त्यानंतर इंजुरीतून सावरत असताना तरी देखील आज तो टीमसाठी खेळतोय. जखमी वाघ आहे पण तो टायगर आपण पाहतोय. खरं तर मी म्हणेल जखमी वाघाला जितकं काही डवसलं जाईल तितके घातक फटके येतील आणि ती फटके त्याच्या बॅटमधनं आलेली आहे. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत विपुल खेळलाय. यावेळेला इथं देखील जुबेर यांचा ब्लास्ट. 3ही षटकार एकाच दिशेला आले. 6 षटकार. थँक्यू. या षटकात निखिल फडतरे यांना आसमान दाखवलंय विपुल आणि जुबेर यांनी. कारण की 13 रन आल्यात या ओव्हरमध्ये. 2 षटकार आलेले आहेत. 4 बॉल आतापर्यंत आपण पाहतोय आणि 3च्या 3 षटकार जे आलेत तर ते डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलेले आहेत जे आपण नक्कीच पाहिलंय. त्यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु फिल्डर नाहीये. एकदा वाली दुसरीचा देखील प्रयत्न करायचाय परंतु न करायलाय. बराच वेळ होता मी म्हणेल धाव घेण्यासाठी देखील. एक सिंगल येते 38 वरती म्हणजे धावा यायला आता सुरुवात झाली. अभिदादा बर्दे 11 कोडी टीम साठी जे नक्कीच पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय रोहन दादा जाधव पाटील आणि त्याचप्रमाणे मयूरशेठ शिटकल यांची टीम एका बाजूला चांगला संघर्ष करते. विकेट अजून एकही मिळाली नाही ही देखील आश्चर्याची बाब आहे. पहिल्या सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये धावा कमी होत्या. या ओव्हरमध्ये धावा आल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निखिल सासवडचा स्टार गोलंदाजी करतोय वेगावरती. तर एका बाजूला विपुल खैरे ऑन फायर आहे. 13 बॉल 21 वरती 2 नाबाद. 10 चेंडू 16 वरती जुबेर आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर स्ट्रोक खेळलाय. कव्हरला बॉल खेळला जातोय. एकदा वाईड ओव्हरकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील खोदून काढला. एक सिंगल घेतली जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 4थ्या क्रमांकाचं संपत. या ओव्हरमध्ये आल्या 15 धावा. 39 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय मंडळी. 39 धावा धावपलकावरती.
39 धावा धावपल्यावरती आपण पोहतोय. खरं तर आता अजून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पैलवान तुषारदादा झेंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. दादा मनापासून स्वागत. गणेश शेठ बापकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. अविनाश कुंभार यांना आपण पाहतो आता गोलंदाजीच्या मार्गावरती आणलं जाते. अभि कुंभार आलाय या स्पर्धेतला पुरंदर तालुक्याचा रायझिंग स्टार, ज्यानं दिवस क्रमांक 1 गाजवला. सर्वाधिक लहान वयाचा खेळाडू तुम्ही पाहताय, आता गोलंदाजी करणार आहे. स्वागत, धन्यवाद. स्कोरकार्ड वरती तुम्ही पाहताय 5व्या ओव्हरला सुरुवात होते. अविला आज थोडंसं उशीर आणले मी म्हणेल. सुरुवातीला आज नागेश यांनी 2 ओव्हर टाकल्या, त्यांची गोलंदाजी चांगली राहिली. त्यानंतर आता तुम्ही पाहताय निखिलने देखील 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट केलं. तर अविला आता जे काय 12 बॉल आहेत ते डेथ ओव्हरचे आहे. अवि तयार. पुरंदरचा रायझिंग स्टार विरुद्ध पुरंदरचा डाऱ्या वाघ विपुल खैरे ऑन स्ट्राईक. या वेळेला आडव्या बॅटनं विपुल थांबत नाहीये. बिग बिग षटकार शरण. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुरंदरचा टायगर आज दिवेवरती आपला अनोखा खेळ दाखवतोय. 45 धावा धावपल्यावरती लागल्या जातात. आवीवरती केलेला हल्ला बॉल कमबॅक करेल का? क्षमता आहे. इथं देखील तुम्ही पाहताय चांगला चेंडू 30 तर्रार माराय. या बॉलवरती कमबॅक करणारा चेंडू आलाय. फायटिंग टोटल उभा केला. आता अवि दादा बडतील असं वाटलं होतं टीम 40-45 पर्यंत 6 ओव्हरमध्ये जाईल, परंतु या आधीची जी काही 2 षटकं आलीत ना ती नक्की विपुल खैरे आणि जुबेरनं त्यावरती आक्रमण चढवलं होतं. आणि फायटिंग टोटलकडे आता टीम वाटचाल करते. कोडीज संघ 45 तर लागल्या जात आहेत. यानंतर अजून 1 ओव्हर आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर वन चकवा दिला. ऋषी काळे इकडे या. आयोजक ऋषी काळे इकडे या. धन्यवाद अप्पा. जाऊयात मॅचकडे पुन्हा एकदा. धावपल्यावरती 45 धावा. गोलंदाज तयार आहे. यावेळेला गुडघा टेक और सिक्सर दे. षटकार शरण. थँक्यू डीजे. पुरंदरचा टायगर मित्रांनो सुरू झालाय. विपुल खैरेचा जलवा तुम्ही पाहताय आणि 51 धावा कंप्लीट. कोणी टीमचा अर्धशतक होताना पाहायला मिळतंय. गॅपमध्ये बॉल हो. इथं देखील नजाकत दाखवली आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवलाय. प्रयत्न चांगले आहेत. धाव्यांची धावा धाव तुम्ही पाहताय. साच बाच और ये ताच 3 धावा पडून पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 5 देखील हवेचं थोडंसं मार्क ठरलंय. 15 धावा या ओव्हरमध्ये देखील आल्यात. या दिवशी ओव्हर देखील 15 धाव्यांची होती आणि ही ओव्हर देखील 15 धाव्यांची आली आहे. म्हणजे धावफलकाला बघ कसा आकार मिळालाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 24 होत्या आणि त्यानंतरच्या 12 बॉलमध्ये जवळजवळ 30 धावा आल्यात. यालाच म्हणलं जातं क्रिकेट. 54 धावा धावफलकावरती आहे. आणि ह्या डावाचं वैशिष्ट्य सांगेल, ह्या डावामध्ये एकही वाईट बॉल नाही आणि एकही नो बॉल नाही. एक्स्ट्रा कोणती जाऊन नसताना देखील धावा बॅटिंग टीमनं वसूल केलेल्या आहेत. अभिवरती आक्रमण कमबॅक करावं लागेल. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. जुबेर यांचा गॅपमध्ये बॉल चाललाय. 1 धावा आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा. फेकी असता व्यस्त आहे. 2 धावा येत आहेत. म्हणजे ही ओव्हर तब्बल आली आहे 17 धावेंची. याच ओव्हरची वाट पाहत होते कोणी टीम आणि ती ओव्हर मिळाली मी म्हणेल. 17 धावा आल्या. ओव्हर नंबर 5 षटकांचा खेळ संपला जातोय. 56 धावा टीमच्या धावपलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम षटक. लास्ट ओव्हरचा थ्रिलर तुम्ही नक्कीच पाहताय. कोणाकडे दिला जाईल विश्वास. दिवे 11 दिवे संघासाठी
कामगिरी कुणाकडे दिली जाते? रोहित चौधरी यांच्याकडे आपण पाहतोय. टीमने विश्वास दाखवलाय. डेथवर स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत रोहित, परंतु आज ती गोलंदाजी दाखवावी लागेल. प्रवीण दादा सनस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे, आपला सन्मान होतोय. या वर्षी आपल्या पुरंदर प्रीमियर लीग मध्ये त्यांनी संघ सहभागी केला, संघ मालकत्व घेतलं, त्याबद्दल राजेवाडी रॉयल संघाचे संघ मालक प्रवीण दादा सनस यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हा सन्मान करण्यासाठी पैलवान तुषारप्पा झेंडे यांना विनंती राहील, आपल्या शुभ हस्ते प्रवीण दादांचा सन्मान आपण संपन्न करावा. सनी शेठ बापकर आयोजक या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते प्रवीण दादा सनस यांचा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. प्रवीण भाऊ या ठिकाणी संपर्क करा, विनंती आहे. टोचचा जज खाली करा. चला चला, कोण आहेत वरती? या खाली. चला बापकर पाहून या. आयोजक स्टेजवर चढा, चढा स्टेजवर. 56 धावा धावपलकावरती शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हरसाठी रोहित चौधरी आलेत. शांत वातावरण करणारी मॅच. यावेळेस इथं देखील बेगीट विपुल षटकार शरण. दिनेश बॉलच्या दावेने पळत दिनेशनी बॉल घेतला होता, फेकला. एक नवीन अंदाजमध्ये दिनेशनी बॉल फेकला आहे, त्याबद्दल दिनेशचं हार्दिक असं अभिनंदन. दिनेशचा चांगली अशी फिल्डिंग, त्याबद्दल आदेश कामनाथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं दिनेशचं हार्दिक असं स्वागत 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 स्वागत. थँक्यू, धन्यवाद डीजे. 62 धावा धावपलकावरती. आज आप्पा वेगळ्याच मूडमध्ये आहेत. खरं तर आपण पाहतोय ते देखील सगळ्यांचं मनोरंजन करतायत. यावेळेस हलक्या त्यांना बॉल खेळायचे. खरं तर डॉट बॉल येईल. खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय रोहित चौधरीवरती देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल येतोय. म्हणजे विपुलची बॅटिंग सांगेल. 21 बॉल 43 वरती खेळतोय आज पुरंदरचा टायगर. एका बाजूला जुबेर यांची साथ आणि चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंची आपण पाहतोय. 62 धाव्यांची पार्टनरशिप या मैदानावरती आपण पाहतोय. ओ यावेळेस ओढून मारलाय, चेंडू चाललाय मित्रांनो, सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर षटकार शरण. पुरंदरचा टायगर आज गाजवतोय दिव्य नगरी. नाव आहे विपुल खैरे. टायगर का म्हणलं जाताना तो खेळ दाखवलाय. 22 बॉल 49 वरती नाबाद. संघ अडचणीत होता. अविदादा बर्ड 11 टीम धावा येत नव्हत्या त्यावेळेला खेळलेले हे शानदार बिग षटकार तुम्ही पाहिलेत. आणि आतापर्यंत विपुलचे जवळजवळ 5 ते 6 षटकार असे आलेत ना जे लांबवरचे आलेत. यावेळेला देखील आपण पाहतो हलक्या छोटे खेळायचा रनआउटचा चान्स. तिथं सिंगल आणि एक धाव इथं आपण पाहतोय घेतली जाते. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आता पाहिजे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. 1 मिनिट डीजे थांबा. पंचांचा निर्णय यायचा अजून. निर्णय येणं बाकी आहे, त्यानंतर आपण पाहिजे पाहणार आहोत कोणता फलंदाज बाद आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे मित्रांनो. परंतु एकदा जोरदार टाळ्या वाजवा पुरंदरच्या टायगर साठी. अर्धशतक कंप्लीट तुम्ही पाहताय. नाव आहे विपुल खैरे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा विपुल साठी. भाई बल्ला तो ऊपर करना पडेगा. अर्धशतक तर झाले मी म्हणेल. काय सुंदर बॅटिंग विपुल खैरेची आज आपण पाहतोय. 23 चेंडूत त्याने आपण पाहतोय ह्या 50 तर कंप्लीट केल्यात, परंतु दुसरी धाव घेत असताना तो बाद आहे की नाही हे पाहिजे. खरं तर मित्रांनो आपण पाहतोय निर्णयाची प्रतीक्षा आहे. खरं तर मित्रांनो तुम्ही पाहताय अंतिम ओव्हरचा थ्रिलर चालू आहे. अप्रतिम बॅटिंग जुबेर शेख विपुल खैरे या जोडीची आपण पाहतोय. हाफ सेंचुरी आज कंप्लीट झाली आहे, परंतु दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय विपुल बाद आहे का जुबेर बाद आहे हे पाहणं गरजेचं आहे.
डिसिजन पेंडिंग आहे. अजूनही आपण पाहतोय पंजाबमध्ये काहीशी बातचीत आहे. पुरंदर प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहताय. खरं तर आपण पाहतोय निर्णयाची प्रतीक्षा आपण पाहतोय. प्रत्येक अँगलने चेक केले जात आहे. आपण पाहतोय म्हणजे अचूक जे काही डिसिजन आहेत ते देणं खरं तर बंद बंद महत्वाचं असतं अशा मोमेंटला, आणि तेच आमच्या पंचांच्या माध्यमातून केले जाते. थोडंसं वेळ केलं तरी चालेल, परंतु विपुल बाद आहे. विकेट येते आपण पाहतोय. विपुल आपण पाहतोय क्रॉस झाला नाही एकमेकांना, तिथं आपण पाहतोय विपुलला परतावं लागले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अर्धशतकासाठी विपुलला. 50 धाव्यांची खेळी, 23 बॉल, 50 धावा तो कंप्लीट करतोय. पुरंदरचा टायगरचा आज देखील बोलबाला आपण पाहिलाय. तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, नकुल राठोड. सकाळी तुम्ही पाहिलं तर राहुल राठोड आहे, त्यांचीच बंधू मला वाटतं नकुल राठोड आता इन ऍक्शन खेळत आहेत. राहुलला तर आज दिवस गाजवलाय. मी म्हणेल 2 मॅन ऑफ द मॅच त्यांना आतापर्यंत या स्पर्धेत पटकवले. तर आता नकुल राठोड दुसरा बंधू. याआधी तुम्ही बापलेकांची जुगलबंदी पाहिली, नागेश सरांना तुम्ही पाहिलं इन ऍक्शन, लिजन स्टार, काही सुंदर गोलंदाजी केली. तर त्यांचे चिरंजीव मला वाटते निखिल बडेकर एक इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे आता 2 बंधूंची जुगलबंदी देखील तुम्ही यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर पाहिलेली आहे. अजून आपण पाहतोय एकूण 70 धावा धावफलकावरती आहेत एका गाड्यांच्या बहुपदमध्ये. 2 बॉल शेष. अजूनही आपण पाहतोय पहिल्या डावातले रोहित तयार. कमबॅक करावं लागेल कारण की ही ओव्हर आली आतापर्यंत 12 धावेंची. यावेळेला ब्लॉकल चेंडू आपण एकदा गॅपमध्ये खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक आहे ते दूरवर येईल. एक धाव सिंगल वेगानं, दुसरीचा ट्राय. जुबेर स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत. तिसरीचा देखील प्रयत्न केलाय नकुल यांनी, आणि तिसऱ्या धावेला आपण पाहतोय बॅटर बाद आहे. TV atam पाहू तुम्ही आता. 71 वरती धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. हा चेंडू ठरवेल. दिवे 11 दिवे संघासमोर किती धाव्यांचं लक्ष ठेवलं जाणार. अविदादा बडते 11 कोडी संघाकडनं फायटिंग टोटल उभा राहिलाय. 6 षटकांची मॅच, म्हणजे एक आपण पाहतोय मोठा धावफलक आता इथं उभं झालेला आहे. दुसऱ्या बाजूने या धाव्यांचा पाठलाग देखील होणार की नाही यानंतरच्या डावात आपण पाहूयात. शेवटचा बॉल रोहित तयार असेल बॉलिंगच्या मार्गवरती. स्ट्रायकिंगवरती नकुल राठोडला आपण पाहतोय. लास्ट बॉल टू गो. यावेळेला ब्लॉक खोल चेंडू पुन्हा एकदा कव्हरला खेळलेत. गॅपमध्ये बॉल. पहिली धाव वेगानं, दुसरीदा ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. दुसरी धाव देखील घेतली जाते. तिसरीचा देखील प्रयत्न करायचा आहे, परंतु तिसऱ्या धावेला फलंदाज बाद असेल. 2 धावा पडून पूर्ण कंप्लीट होतील. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. आणि प्रथमदा बॅटिंग करत असताना अविदादा बडते 11 कोडिक टीमनं बनवल्या 73 धावा. 74 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जाते. डीजे ऑपरेटर थोडंसं लक्ष द्या, गडबड होता कामा नाही. 73 बनवल्या गेल्या. 74 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय. दुसरा बॉलला दिवे 11 दिवे संघ तुमच्या समोर आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर सुपर 6चा आता हा शेवटचा सामना आहे. पहिली फेरी आणि सुपर 6ची फेरी संपत आलेली आहे. यानंतर बक्षीस पात्र फेरी आहे. कमिटीतील 2-3 सदस्य या ठिकाणी संपर्क करा ताबडतोब. जी काही पुढची रूपरेषा आहे बक्षीस पात्र फेरीची ती लगेच या ठिकाणी कळवा, म्हणजे पुढच्या संघाला आपण रिपोर्टिंग करू. 74 धाव्यांचं टार्गेट आपण पाहतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अक्षय दादा काळे, बाप्पू सोनस यांना विनंती आहे आपण ताबडतोब या.
त्याचप्रमाणे बॉलआउट मध्ये जे दोन संघ टॉपर राहतील त्यांना पहिली क्वालिफायर 1 खेळता येईल आणि राहिलेल्या टीमला जे क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होतील त्यांच्या संघ क्वालिफायर 2 खेळावी लागेल, याची नोंद घ्या. म्हणजे ती नॉकआउट मॅच असणार आहे दुसरी. त्यामुळे बॉलआउटसाठी जे काही 3-3 बॉलर तुम्ही वापरणार आहात ती तयारी करून घ्या. एक टीम जेजुरी संघ, दुसरा संघ बोबगाव आणि या सामन्यातील जिंकणारा संघ. ओके, यानंतर बॉलआउटला लगेच सुरुवात होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. चला मॅच सुरू होते. बॅटर चला पटकन. फिल्डिंग टीम दाखल झालेली आहे. विना विलंब ताबडतोब मैदानाचा दाबा घ्या. पुरंदर प्रीमियर लीग श्री आदेश कनेमनाथ प्रतिष्ठान आयोजित तुम्ही पाहताय आज सुपर 6चा शेवटचा सामना. यानंतर बक्षीस पात्र फेरी, त्यानंतर तुम्हाला बॉलआउटचा थरार देखील पाहायला मिळणार आहे. जे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणती टीम क्वालिफायर 1 खेळणार त्यासाठी बॉलआउट पद्धत आपण वापरली आहे. यानंतर सर्व टीम तयार राहतील. बोबगाव, जेजुरी या दोन्ही संघांनी तयार राहायचे. यानंतर बॉलआउटचा थरार आहे. जे 3 गोलंदाज तुम्ही वापरणार आहात ते 3 गोलंदाज लागत नाही. जे 3 गोलंदाज असतील ते मैदानावरती हजर राहतील आणि एक कीपर, असे 4च खेळाडू फक्त टीमचे मैदानाच्या आतमध्ये राहणार आहेत, याची नोंद घ्या. प्रत्येक टीमचे 4 खेळाडू, त्यांचा एक कीपर, त्यानंतर 3 बॉलर, हे सर्वांनी नोंद घ्या. यानंतर बॉलआउटसाठी त्या व्यतिरिक्त कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही आणि फक्त 2 पंच असतील. ओके, धन्यवाद. मॅचला सुरुवात करतोय आपण. खरं तर पाठलाग मोठ्या धावसंख्येत आहे. 74 धाव्यांचा पाठलाग आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. टीम तुम्ही पाहता आता दिवे 11 दिवे संघासमोर मोठे लक्ष आहे. 74 धावांचा पाठलाग होणार का एका बाजूला रोखला जाणार. सलामीची जोडी डावखऱ्याचा युवा टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळेल. कोडीतगावचा कोहिनूर हिरा तन्मय गायकवाड आता इन ऍक्शन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला साथ देण्यासाठी सुयश गाडे हा देखील यंग टॅलेंट सितारा एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही युवा टॅलेंट आहेत. आज त्यांना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपला दिमागदार खेळ दाखवायचा आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग कशा प्रकारे होणार तर ओव्हर नंबर 1 टाकण्यासाठी बॉलिंगच्या मार्गावर आपण पाहतोय स्वतः विपुल पुरंदरचा टायगर आज बॅटिंग करत असताना मनंतर जिंकली, परंतु आता गोलंदाजी कशी राहील हे देखील दुसऱ्या बाजूला पाहायचं आहे. विविध पारितोषिक आज सायंकाळी या ठिकाणी दिली जाणार आहेत. भरघोस पारितोषिक आपल्या पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आज आपण पाहतोय. 71,000 रुपये प्रथम क्रमांक मिळून देणार ही क्रिकेटची स्पर्धा. पुन्हा एकदा जाव्यात सुपर 6चा शेवटचा डाव आता सुरू होतोय. जाव्यात मॅचकडे. यानंतर रंगणार बक्षीस पात्र फेरी. विपुल तयार. कोणती टीम असेल तिसरी जी खेळणार बक्षीस पात्र फेरी हे देखील पाहणं गरजेचं आहे. लेट्स प्ले PPL 2025 चा थरार. बॉलर विपुल तयार. मॅचला सुरुवात. तन्मय गायकवाड ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल हलक्याने केले तो तिथं गडबड मिस फील्ड. एकदा वाली दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तुम्ही पाहताय. असे सोपे बॉल जर निश्चित असतील तुम्ही पाहताय खरंच अडचणी होत. तिसरीचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा जे नक्कीच पूर्ण होत आहेत. चेंडू हातात देखील ठेवून तुम्हाला चालणार नाहीये. अविदादा बडदे 11 टीम आज इन ऍक्शन तुम्ही पाहतायत. युवासेना जिल्हा प्रमुख अविदादा बडदे यांच्या मालकीची टीम तुम्हाला फिल्डिंग करताना आता पाहायला मिळते. तर उद्योजक मयूरदादा शितकल आणि रोहनदादा जाधव यांच्या मालकीची टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. फुल टॉस हलक्यात हो तिथं देखील हात टाकला नाही बॉलवरती. चेंडू जातोय गॅप मध्ये. खनखनीत चौकार 4 रन. सहा धावा धावपलीकडे आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू असताना
मित्रांनो तन्मयच्या देखील बॅटमधनं एक शानदार क्लासिकल ड्राईव्ह येतोय, 4 धावांसाठी चौकार येताना पाहायला मिळतोय. तर ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 1 चालू असताना चौकारानं सुरुवात होतीये या देखील डावाची. इथं डेड बॉल पद्धतीचा इशारा आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 आले होत्या, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार येतोय. 6 धावा आतापर्यंत आल्यात. तन्मय गायकवाड या मॅच मध्ये आज पाहिजे हिरो बनेल का? आज हिरो बनण्याची संधी आहे तन्मय आणि तुम्ही पाहता सुयश या जोडीला मी नक्कीच मला आडवा बाटन फटका खेळायचं. एक सिंगल घेतली जाईल, दुसरीचा देखील प्रयत्न आपण पाहतोय. ओव्हर दिवसा धावेंची चोरी आहे. या धावा रोखणं महत्वाचं आहे. एक खरं की 38च्या खेळाडूंना देखील बॉलच्या पाठीमागे जावं लागतं. जवळ होता हा बॉल फार 38च्या, क्षेत्ररक्षक लांबून आला. चांगली फिल्डिंग तिथं तुम्ही पाहताय. स्कोर कार्डवरती आपण टाकूयात नजर. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात ज्यावेळेला अशीच झाली होती धीम्या गतीने अविदर्भवरती 11 टीम कोडीस संघ देखील अशाच अडचणींना सामना करत होता, परंतु या एका बाजूला कॉन्फिडन्सली फटके तन्मयचे येत आहेत. गॅपमध्ये बॉल ढकलतोय. चौकार आला एक. स्विच हिट करायचा आहे. गॅपमध्ये बॉल खेळायचा प्रयत्न होता, तिथं फिग वन सिंगल आहे. ही रिस्की धाव होती. खरं तर क्षेत्ररक्षक आहेत मी म्हणेल, चेंडूवरती चाणक्य रीतीने जात नाहीयेत. ही थोडीशी गडबड आहे. अशा मोमेंटला तुम्हाला रनआउटचे जर चान्सेस क्रिएट करायचे असेल, उपलब्ध करायचे असतील ना, तर बॉलवरती धावत जावं लागतं. 9 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 1 सुरू असताना 38चा खेळाडू मी म्हणेल चाणक्यच हवा, कारण की कधी बॉल क्विक येईल, झेल येतात, त्यावेळेला तुम्ही पाहता ती झेल महत्वाचे असतात. सुरुवातीचे ते झेल घेणं देखील महत्त्वाचं असतं. त्यानंतर रनआउटचे चान्सेस ज्या वेळेला बॉल हलक्याने खेळतात, रनआउट जर तुम्हाला करायचं असेल तर बॉलवरती जाऊन चित्त्याच्या चपळाईनं हे चान्सेस उपलब्ध करून द्यायचे असतात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा विपुल खैरे. यावेळेला ब्लॉक खोलवता, तिथं देखील खोदून काढला या चेंडूला. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातो. 1 टप्पा 2 टप्पा खात सीमा बार चौकार. सगळे नवे जुने संपूर्ण 13 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात धमाकेदार. दिवे 11 टीम जोरदार सुरुवात करतायत मी म्हणेल आज घरच्या मैदानावरती. 13 धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. 31 बॉल 61 वरती मॅच. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेला आपण पाहतोय परफेक्ट टप्प्यावरती बॉल पडताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपेल आणि चांगली सुरुवात दिवे 11 टीम साठी तन्मय आणि सुयश करताना पाहायला मिळतोय. 13 धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. समीकरण आहे शेवटचे 30 बॉल 61 धावेंची गरज. ती चेंडू आणि तुम्ही पाहता आता खरं तर 61 धावेंची गरज आहे. मॅच जर पाहिली 50-50 दोन्ही संघांकडे पाहायला मिळते. या मैदानावरती 30 चेंडूमध्ये आपण पाहिलं होतं 90 धावा देखील चेस झालेल्या आहेत. 30 चेंडूमध्ये या मैदानावरती जवळजवळ 40 धावा देखील रोखल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हे मैदान मॅजिक आहे. कधी काही घडामोडी घडतात हे आपण पाहिलेल्या आहेत. विकेट दोन्ही बाजूला साथ देते, बॅटरला देखील देते, गोलंदाजांना देखील देते, कारण की माफक बाउंड्री आहेत. त्यानंतर तुम्ही पाहता स्किट होणारे बॉल देखील गोलंदाज जर फास्टर गोलंदाज तुमच्याकडे असेल त्यांचा देखील दबदबा राहिला आहे. ओ नंबर 2 साठी जुबेर शेख. यावेळेला तन्मयच्या बॅटमधनं फ्लिप केलाय बॉलला. चेंडू सीमारेषे पार. षटकार. असले सगळे नवे जुने संपूर्ण झाली का नाही? 19 धावा. तन्मय गायकवाड तुम्ही पाहताय काय सुंदर बॅटिंग करे. बॉल द्या आतमध्ये पटकन. नवीन चेंडू द्या. दुसरी ओव्हर सुरू आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 19 वरती धावफलक गेले. छोटा तीर वार करे गंभीर. नाम आहे तन्मय गायकवाड. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 2 सुरू असताना
19 वरती धावफलक गेले. क्लास आहे या खेळाडूकडे, कमीत कमी वयामध्ये इतके सुंदर फटके आहेत. लोवर फुलटॉस होता, त्याला फक्त फ्लिप केलं. टायमिंग इतका जबरदस्त होता, षटकारामध्ये कन्वर्ट करतोय. आणि जुबेर यांच्याकडनं पहिलाच बॉल फसलाय. वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी त्यांनी केली आहे. वेगवान गोलंदाजांपैकी एक जुबेर शेख पुरंदर तालुक्यातील एक मोठं नाव आहे. यावेळेस देखील वापन्नाट वेगाचा बॉल. इथं जर चेंडू फेकला असता मी म्हणेल कदाचित तर नक्कीच चान्सेस उपलब्ध झाले असते, परंतु तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली. जुबेर स्वतः बॉल घेऊन गेलेत. फेकी करणं गरजेची होती मी म्हणेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येताना पाहायला मिळतोय. OUT आउट. तिसऱ्या बंधांचा सिग्नल आलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? ही धाव रिस्की होती मी म्हणेल. तुम्ही पाहताय खरं तर दोघेही सोबत पळाले. एका बाजूला चूक ही झाली होती जवळजवळ की जुबेरने फेकी लेट केली, परंतु बॉल लवकर लावलाय आणि तिथं तुम्ही पाहताय बॅट टेकवायची विसरलीत. सुयश लेट टेकवली मी म्हणेल. ह्या चुका आहेत. विकेट येताना पाहायला मिळते. सुयश परतेल माघारी. तर आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय पाहिजे कोण दाखल होणार. निखिल फडतरे सासवडचा स्टार आता मैदानाच्या आतमध्ये खेळेल. पाहिजे कशा प्रकारची बॅटिंग आता निखिल इथून पुढे करेल. मोठी पारी खेळायची, मॅच मोठी आहे. 28 बॉल 55 वरती सामना आलाय. जुबेर एक रनआउट तर करतायत मी म्हणेल. निखिल फडतरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अंतिम दिवस सुपर 6चा शेवटचा सामना मित्रांनो. टायमर चालू आहे. चला घाईनं पटकन. बॅटिंग टीम बॅटर आधीच रेडी ठेवा. खूप उशीर घेत आहे. सर्वांना नियम कडक आहे. यजमान विरुद्ध मेहमान जरी संघ आज गावचा असेल तरी देखील सर्वांना नियम हे कडकच. पहिल्या दिवसापासून आपण नियमावली कडक ठेवलेली आहे. सर्व टीम थोडंसं सहकार्य तुमचं अपेक्षित आहे. जबात माझ्याकडे इथं पाठीमागे मित्रांनो जे चर्चा आहे थोडीशी थांबवा. चर्चा सगळी तुमची माईक मध्ये ऐकू येते. पाठीमागे गडबड नको. धावफलकावरती 19 धावा तुम्ही पाहताय. 28 बॉल 55 धाब्यांची गरज आहे. पण म्हणजे बॉल आउटचा जसं तुम्ही पाहताय एका बाजूला ट्रेंड आलाय ना, तसं तुम्ही आता पाहता लगेच प्रॅक्टिस देखील बोबगाव टीमची सुरू झाली. कारण की त्यांना माहिती आहे यानंतर जे 3 नियम धरायचे ते फार महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की डबल चान्स मिळू शकतो क्वालिफायर खेळण्यासाठी. हो इथं फुल टॉस, परंतु तिथं तुम्ही पाहताय संपर्क चांगला नव्हता. वेगाचा वापर जुबेर करतोय आणि फिल्डिंग टीमची एक बाजू राहिली. जे काही 30 मध्ये खेळाडू आहेत ना ती वारंवार गडबड करतायत. नुसती गडबड करतायत. ती गडबड करून चालणार नाहीये. फेके तुम्हाला हातात द्यावे लागतील. किपरच्या दिशेने असेल, त्यानंतर बॉलरच्या एंडकडनं असेल. त्यामुळे रनआउटचा चान्स पाहिजे. याआधी देखील स्वतः गोलंदाजाने रनआउट केलं. रनआउटचे चान्सेस आहेत मी म्हणेल. ज्या चुका करतायत ना बॅटिंग टीम रिस्की धाव घेत आहेत त्या त्यांच्याकडनं झालेल्या चुका आहेत. तन्मयवरती जबाबदारी वाढली आहे. फटके खेळावेच लागतील. 27 बॉल 54 वरती मॅच. सुंदर सुंदर बॉल. वेग 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 यासाठी ओळखले जातात जुबेर शेख. तो वेग दाखवतायत, रफ्तार दाखवतायत. धावफलकावरती हीच गोलंदाजी निखिल फडतरेने एका बाजूने दाखवली होती. ती गोलंदाजी आता दुसरा रफ्तार का राजा जुबेर एका बाजूने दाखवतायत. काय वेग आहे. बॉल टप्पा पडल्यावरती उन्हाची तीव्रता इतकी आहे की बॉल डायरेक्ट बॉलरच्या पायापाशी दिसतोय. इतक्या वेगाने बॉल टाकतायत. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. समीकरण 26 बॉल 54 वरती मॅच. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सिंगल घेतली जाते म्हणजे फक्त सन्मान दिला जातोय. लेग बायच्या रूपाने सिंगल आहे. पंच कळवत आहेत पायावरती लागणारा बॉल असावा. लेग बायच्या रूपानं एक सिंगल आली. 21 वरती धावफलक आहे म्हणजे सरासरी दोन्ही टीमची समान चाललेली आहे. 3 ओव्हरमध्ये 24 अविदाता बर्दिलोन कोडी संघाचे होतात. त्यानंतरच्या त्यांनी 18 बॉलमध्ये तुम्ही पाहिलं होतं खरं तर जवळजवळ 50-55 धावा बनवण्याचा प्रयत्न केलाय. तो प्रयत्न आता दिवे टीमला करावा लागेल. काय बॅटिंग केली आज विपुलनं. यावेळेला स्टेप आउट करून खेळलेला बॉल. टायमिंग जबरदस्त. समोरच्या बाजूला निखिलचा ब्लास्ट. षटकारचे रन. सत्तावीस वरती धावफलक आपण पाहतोय. षटकार आला शेवटच्या बॉलवरती आणि धावफलकाला पुन्हा आकार मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा आहेत. शेवटचे 24 बॉल 47 धाव्यांची गरज आहे. दिवे टीम तिसऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे.
या सर्व गोष्टी पंचांना विचारून तुम्ही लगेच जात चला. विनंती आहे, जर एखाद्या खेळाडू दुखापत असेल तर तो खेळाडू पंचांना सांगून पाणी मागवेल. त्या व्यतिरिक्त कुणीही पाणी घेऊन आधी आतमध्ये जाणार नाही. 24 बॉल 47 वरती मॅच आहे, कारण की त्या फिल्डिंग टीमचा टाइमर आहे. जर तिथं त्यांचं नुकसान झालं तर नक्की तुम्हाला देखील पंच दंडित करू शकतात. या गोष्टी आहेत बऱ्याचशा, त्यासाठी आपण हे नियमावली तुम्हाला कडक ठेवलेली आहे. 24 बॉल 47 वरती मॅच आली आहे. काय होणार पाहिजे तर इथून पुढे 27 धावा धावपलिकावरती असताना तुम्ही पाहताय 24 बॉल 47 तर बनवायच्यात. 50-50 मॅच आहे. हाच सामना होता दिवे विरुद्ध तुम्ही पाहताय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. 24 बॉल 48 लागत असताना 12च्या सरसने तिथं नॉकआउट मॅचमध्ये दिवे टीमनं त्या टीमला होऊ दिल्या नव्हतं. आज त्यांना त्या धावा बनवायच्यात, कुठं कोडेच्या विरोधात बनवायच्यात मी म्हणेल. म्हणजे हे बऱ्याचशा घडामोडी या मैदानावरती घडलेल्या आहेत. श्रीराम क्रिकेट क्लब टीम इथून सर्वजण हा सोहळा पाहत आहेत, त्याचं देखील मनापासून स्वागत आहे. म्हणजे या स्पर्धेतले आदल बदल आपण पाहिलेले आहेत. कधी कधी आपण पाहिलो तर खरं तर या मैदानावरती 24 बॉलमध्ये देखील 26 धावा फक्त झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. गोलंदाज तयार. 24 चेंडू 47 वरती मॅच. 27 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी राहिला. चला वेळ वाचवा. गोलंदाज येत आहेत ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी नकुल राठोड. आणखी एक ताकदवर गोलंदाज आले तर तन्मयवरती सर्वांच्या नजरा लागून आहेत. खेळी का तो दुसऱ्या बाजूला मोठी फटके. यावेळेला आपण पाहतो हलक्या शेवटी खेळायचं आहे. इथं सिंगलला प्राधान्य दिलं जाते, कारण निखिलला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न असावा. निखिल देखील एक जबरदस्त स्ट्रोक खेळला, डान्सिंग डाऊन त्याचा स्टेप आउट करून खेळलेला षटकार आपण पाहिलाय. आज सायंकाळी तुम्ही पाहताय ग्रँड फिनाले 4 वाजता मेगा फायनलला सुरुवात होईल. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय महाअंतिम कार्यक्रमाची देखील मोठी रूपरेषा आहे. देशाचं राष्ट्रगान घेऊन आपण पाहतोय, देशाचं प्रतीक राष्ट्रगीत घेऊन आपण फायनलला मुवमेंटला सुरुवात करणार आहोत. ग्रामस्थ मंडळे असतील, बक्षीसदात्यांचा सन्मान सोहळा आज आपण सायंकाळी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल खेळायचा. अर्जुन येतोय बॉलवरती, एकदा वाली सिंगल घेतली जाईल. चांगली फिल्डिंग अर्जुन यांच्याकडनं आपण पाहतोय. सिंगलला महत्व दिलं जातं. या ओव्हरमध्ये नकुल राठोड देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलेत. धावा येत होत्या, धावा थोड्याशा थांबवण्याचा प्रयत्न नकुल देखील करतात कोडी टीमसाठी. मॅच दोन्ही संघांकडे आहे. अजूनही इथून देखील आपण पाहतो गोलंदाजी करणारी टीम देखील मॅच बदलू शकते. 22 बॉल 45 वरती सामना आलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 लागल्या होत्या. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. फक्त प्रयत्न करावे लागतात. मी आधी काल देखील म्हणलं मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. पुन्हा हलक्या हाताने खेळल्यात. हे सेन्सिटिव्ह क्रिकेट का खेळलं जाते ना, हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि फिल्डिंग टीम पुन्हा 30 यार्ड तुम्ही पाहताय गडबड होत आहेत. इतके सोपे बॉल जर निसटले ना, मी म्हणेल तुम्ही पराबॉल हे आमंत्रण देत आहेत. मी म्हणेल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात. आणि तन्मय देखील ज्या बॉडी मुवमेंटने खेळतोय ना हलक्या हातानं, हा देखील मी म्हणेल डगआउटकडे सर्वांना प्रश्न पडलाय. 21 बॉल 43 मॅच सोपी नाही अजूनही, कारण की जवळजवळ रिक्वायर 100 तुमचा आहे. 10च्या सरासरीनं पुढे तुमचा रिक्वायर 100 आहे. त्यामुळे 1 ओव्हरमध्ये तुम्हाला 1 तर 1-2 मोठे फटके खेळायचेच आहेत. 21 बॉल 43 वरती मॅच. आणि 1-1 2-2 जरी डॉट बॉल आले ते देखील महत्त्वपूर्ण ठरू शकतात कोडी. आणि इथं देखील डॉट बॉल परफ्यूम डिलिव्हरी. पाहतच राहावं काय बॉल आपण पाहतोय. भेदक मारा म्हणलं जातो. ज्यावेळेला बॉल टॉस होतात संपूर्ण उडतात त्यावेळेला हे फलंदाजांना बीट करणारे बॉल जास्त वेळ आपण पाहिलेत. तोच बॉल दाखवला इथं नकुल राठोडनं. 31 धावा धावपलकावरती धावफलक स्थिर करून टाकले नकुल राठोडनं. चांगली गोलंदाजी यावरमध्ये. सुंदर बॉल. पुन्हा एकदा ब्लॉकल चेंडू गॅपमध्ये बॉल खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे संतोष पोटे येत आहेत. तिथं आपण पाहतोय चेंडूवरती एक सिंगल घेतली जाते. सिंगलने काम चालवलं जाते. सिंगलने किल्ला लढवला जातोय. फक्त मित्रांनो यालाच म्हणलं जातं कमबॅक. जे अविदादा 11 कोडी टीमनं केलंय. ही ओव्हर आली आहे फक्त 5 धावेंची. 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. शेवटचा बॉल. इथं देखील तुम्ही पाहताय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय संपलं जाईल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपतोय. 32 धावा धावपलकावरती लागल्या जातात. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 आहे. शेवटच्या 18 बॉल आणि 42 धावेंची गरज. एक मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. ऐकूया डीजे यांचं एक सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे. शेवटचे 18 बॉल आता शिल्लक राहिलेत आणि 42 धावांची गरज. सामना जड झाला. ही ओव्हर जशी चांगली आली ना नकुलची, रिक्वायर 100 मध्ये आता तुम्ही पाहताय वाढ होईल. जवळजवळ धावा आता बनवायच्यात त्या आपण पाहतोय 14ची सरासरी आता ह्या धावा बनवायच्यात प्रत्येक ओव्हरमध्ये. यादी 11-12चा रिक्वायर 100 होता, इथं आता 100 वाढलेला आहे. जमत मॅचकडे नकुलचं अप्रतिम षटक आलं. 5 धाव्यांची ओव्हर आपण यादी पाहिली. गोलंदाज तयार होत आहेत. ओव्हर नंबर पुन्हा एकदा 4 टाकण्यासाठी जुबेर शेख. रफ्तार का राजा बॉलिंग करेल पुन्हा एकदा. ज्या गोलंदाजाने वेग दाखवलाय समोर आता शांत खेळून चालणार नाहीये. तन्मयला 12 बॉल 19 वरती तो खेळतोय, तो सेट आहे. हो इथं बॉल फसलाय परंतु तिथं नो बॉल. मित्रांनो पंजा येता येता राहिलाय नो बॉल वरती, कारण की बॅकवर्डच्या खेळाडूचं कौतुक करेल. विपुलला देखील बॉल दिसला नाही, इतक्या वेगानं बॉल आला. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्डला तुम्ही नक्कीच पाहताय. चौकार शोर अडवला मी म्हणेल बॅकवर्डच्या खेळाडूंना तिथे. अविनाश यांनी आपण पाहतोय चांगली फिल्डिंग बॅकवर्डला तुम्ही पाहताय. नो बॉल आहे. उघडा डोळे 5 हिट. पुरंदर प्रीमियर लीग झाली आपली सुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. बॅटर तुम्ही पाहताय निखिल साडी. फ्रीडचा बॉल येणार का मोठा स्ट्रोक. कदाचित मला वाटतं अंगभेदक बिमर असावा. एक वॉर्निंग देखील असेल आता गोलंदाजाला. यावेळेला इथं देखील आपण पाहतोय की आपण बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू हा देखील आपण पाहतोय सीमा बार आहे. 4 रन चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. आमचे सर्व जे काही बॉल बॉय आहेत त्या बॉल बॉयचं देखील सर्वांचं मनापासून स्वागत आहे. त्यांना सायंकाळी सर्व बॉल बॉयचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. सर्व आमचे लहान लहान किलबिल परिवार जे बॉल आणण्याचं काम करतायत 4 दिवस त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 17 बॉल 36 वरती मॅच आली आहे. जुबेर सारखा अनुभवी गोलंदाज या चुका करतोय म्हणजे अतिरिक्त बॉल आले त्यानंतर तुम्ही पाहताय धावा देखील आल्यात. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि निखिलचा हा जो प्रयत्न आहे ना तो मी म्हणेल फार रिस्की आहे. इतक्या वेगवान गोलंदाजापुढे स्टेप आउट करून खेळणं म्हणजे सोपं नाहीये आणि तो प्रयत्न फसलेला आहे निखिलचा. बॅट येत नाहीये तिथपर्यंत मी म्हणेल. ज्या वेगानं बॉल येतोय तशी तितक्या वेगानं तुमची बॅट देखील येणं गरजेचे असते. तो अजून तसा फटका पाहायला मिळाला नाही. 39 धावा धावफलकावरती 16 बॉल 35 वरती मॅच आली आहे. सामना रंगात आलेला आहे. इथून पुढे काय होणार पाहिजे. दुसरा बॉल तन्मय गायकवाड. चेंडू खेळलाय 13 बनवल्यात. 19 6 चेंडू निखिल फडतरे खेळले 13 धावा त्यांनी बनवल्यात. तर जुबेर आता कमबॅक करतोय. इथं देखील आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. एका बाजूला फाईट द्यावी लागेल. निखिल फडतरे आणि तन्मयला रोखून ठेवत आहेत. पहिल्या बॉलवरती नो बॉलची 1 धाव होती. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला होता. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर धावा पाहिल्या तशा पाहिल्या तर 3 बॉलमध्ये 6 आल्यात. धावा रोखतायत जुबेर देखील. चांगली गोलंदाजी. नकुल राठोडचं कौतुक करेल. त्यांनी यादीची ओव्हर सुंदर टाकली. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉकल चेंडू होता की आपण ढकलायचा आहे. सिंगल आपण पाहतोय घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसणार आहे. सिंगलने काम चालणार नाहीये. नाही चलेगा वो इक्का दुक्का मारना पडेगा मैदान के अंदर. चौकार छक्का. खरं तर आपण पाहतोय अजूनही 14 बॉल 34 ची गरज आहे. 17ची खरं तर आता रिक्वायर 100 तुम्ही पाहता वाढत चाललेला आहे. दिवे टीम घरच्या मैदानावर आज चमकावं लागेल म्हणेल, कारण की प्रतिष्ठा मना लागली आज दिवे गावची देखील. गावचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार का पाहुणा संघ. अविदादा बडदे 11 कोणी टीम बाजी मारणार या मॅच मध्ये पाहायचंय. आणि इथं देखील वाह जुबेरचा वेग तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 सुरू असताना मित्रांनो पहिला बॉल नो बॉल येऊन फ्रीडच्या बॉलवरती चौकार येऊन देखील जुबेरनं अतिरिक्त 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. यालाच म्हणलं जातं कमबॅक. आणि ही ओव्हर आली आहे फक्त आणि फक्त 7 धावींची. जिथं तुम्हाला रिक्वायर 100 होता 13-14चा फटका येणार का या बॉलवरती. खेळावाच लागेल निखिलला मी म्हणेल. आणि इथं फटका फसलाय. चेंडू हवेत. अर्जुन डाऊन द बॉल. हो झेल इथं होऊ शकला नाहीये.
चुका फिल्डर्स कडनं वारंवार आहेत. प्रयत्न चांगला होता, अर्जुनला पाक किती लांबून यावं लागले. 38 ची खेळाडू तिथं खूप दूरवरती होते. षटक संपलं जाईल. 10 धाव्यांची ओव्हर आली ही म्हणेल. 4 ओव्हरचा खेळ संपला जातोय. 42 धावा धावफलकावरती लागलं जात आहे. समीकरण आहे शेवटचे 12 बॉल 32 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 32, 16च्या सरासरीनं बनवायच्या 32 धावा. दिवे 11 दिवे संघाला काय होणार? मयूरदादा शितकल आणि रोहनदादा जाधवराव यांच्या टीमला आता मोठ्या अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 2 बिग हिट खेळायचे, ते खेळले जाणार का? गोलंदाज पाहिजे आता 5व्या ओव्हरसाठी कोणत्या गोलंदाजाकडे विश्वास दाखवला जाईल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. दडदड वाढवली आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहिजे काय कामगिरी केली जाणार. 12 चेंडू बनवायच्यात अजूनही 32, 16च्या सरासरीनं मॅच मोठी आहे. ही ओव्हर फार महत्वाची असेल. या ओव्हरमध्ये जर ताबडतोब बॅटिंग झाली नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धाव्यांचा डोंगर उभा राहील दिवे टीमसाठी. आणि जर इथं कमी धाव्यांची ओव्हर जर गोलंदाज टाकत असेल तर मॅच वरती हळूहळू पकड कोडी टीम अविदादा बडदे 11 संघ देखील बनवणार आहे. काय होणार? विश्वास ह्या ओव्हरवरती खरं तर महत्वाचा विश्वास दाखवायचा. जो कुणाकडे दाखवलाय तर मित्रांनो नकुल राठोड यांच्याकडे दाखवल्याच्या. नकुलने आधी 5 रनची ओव्हर टाकली आहे. म्हणजे विपुलला आज 2 षटके टाकले नाही. इथून मागे विपुलने 2 षटके टाकले होते. आज नकुल 2 षटके टाकतायत. याआधी जुबेर यांनी देखील 2 षटकांचा स्पेल कंप्लीट केलाय. आज रणनीती थोडीशी बदललेली आहे. आज गौरव बडदे देखील संघामध्ये नसताना देखील टीम नफा एका बाजूला चांगला खेळ केलेला आहे. गौरव बडदेच्या आज कमी भासेल संघाला. इथं देखील आपण पाहतोय गॅपमध्ये बॉल आणि काय घडलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू डीजे. 11 चेंडू 28 वरती मॅच. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळायचंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. एक सिंगल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. नकुलचा चांगला बॉल तुम्ही पाहताय. 47 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 27 वरती मॅच. यजमान विरुद्ध मेहमान मॅच रंगली आहे. इथून पुढे आता पाहिजे धडधड वाढली बॅटिंग टीमची. गोलंदाज नकुल कमबॅक करतोय. 2 बॉलमध्ये 5 तर आल्यात. 16ची सरासरी आहे. म्हणजे अजून जवळजवळ प्रत्येक ओव्हरच्या इकॉनॉमीनं जवळजवळ 11 धावा या ओव्हरमध्ये अजून बनवायच्यात. म्हणजे हे कॅल्क्युलेशन आहे. तर ह्या धावा रोखायच्यात अविदादा बडदे 11 कोडी टीमला. पप्पू शेठ भाडळे यांच्याकडनं आपण पारितोषिक आहे. या ओव्हरमध्ये जरी 4 चेंडूमध्ये 10 धावा जरी बनवल्या तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइस बॅटरसाठी असणार आहे. वा सुंदर बॉल. फुल टॉस होता. संपर्क नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. तिथं पायावरती आपण पाहतोय मारा पाहायला मिळतोय. लेग बायच्या ओव्हरमध्ये हे सिंगल आहे. म्हणजे हा चेंडू देखील चांगला नकुलचा. बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे कोणी टीमचा. आज बॅटिंग ऑर्डर थोडीशी कमी होती तरी देखील आज विपुलने डाव सावरला. पुरंदरचा टायगर आज अर्धशतक करताना पाहायला मिळालं. साथ दिली आज जुबेर यांनी सलामीला येऊन. या दोन्ही बॅटरची एक मोठी भागीदारी पाहिली. ती भागीदारी आज इथं तन्मय आणि निखिल करतायत परंतु धावा येत नाहीयेत. ओमकार शेठ खटके यांच्याकडनं जर षटकार खेळला तन्मयनं तर 500 रुपयाचं कॅश प्राइस या बॉलसाठी असणार आहे. बॉलर तयार. पुढे एकदा जाऊयात मॅचकडे. 9 चेंडू 26 वरती मॅच. दिवे विरुद्ध कोडीत. अविदादा बडदे 11 विरुद्ध दिवे 11. यजमान विरुद्ध मेहमान मॅच रंगली आहे. सुपर 6चा शेवटचा सामना. प्रतिष्ठा पणाला लागली आज दिवे गावची मी म्हणेल. घरच्या मैदानावरती टीम जाणार का बक्षीस पात्र फिरला का पाहुणा संघ कोडीतचा आज मारेल बाजी. 2 टीमचं तिकीट बुक झाले. बोपगाव आणि जेजुरी यानंतर बॉलआउट मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस इथं देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. खरं तर इथं देखील डॉट बॉल आहे. 5व्या ओव्हरचा खेळ चालू असताना 48 वरती गाडा थांबलेला आहे आणि तुम्ही पाहताय 8 चेंडू 26 वरती मॅच आले. अजूनही 2 चेंडू मध्ये जरी तुम्ही पाहताय 10 धावा बनवल्या तर बापू शेठ पप्पू शेठ बारडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. इथं फटका फसलाय. झुबेर डाऊन द बॉल. विकेटचं पतन आणि बॅटर येतात माघारी. तन्मय मात.
खरं तर विकेट आली आहे, तन्मय फिनिश करू शकला नाहीये. सुरुवातीपासून झगडत होता मी म्हणेल, मनावर तशा धावा त्यानं देखील बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मैदान सोडतोय. या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक आले. निखिल बडेकरनं जर मॅच जिंकून दिली तर त्यासाठी तुम्ही पाहता पारितोषिक आहे. पप्पू शेठ भाडळे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज निखिल बडेकर यांच्यासाठी असणार आहे. मॅच जर जिंकून देत असेल निखिल, 7 बॉल 26 वरती मॅच आली. हा बॉल निखिलचा निर्णायक राहील. या बॉलवरती किती धावा येणार, मोठा फटका खेळला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू 20 समीकरण राहू शकतं. आणि इथं जर दोघांपैकी कुणी मॅच जिंकून देऊ, पप्पू शेठ भाडळे यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे नक्की असणार आहे. दोन्ही निखिल आहेत, एक निखिल फडतरे आहे तर एक निखिल बडेकर आहे. घरच्या मैदानावरती निखिलला आज त्याचा अनोखा खेळ दाखवायचा आहे. प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ करेल का नुकुल दाखवेल तर निर्णायक बॉल. फुल टॉस, फटका फसलाय, इथं देखील संपर्क नाहीये. ही चेंडू महत्वाच्या क्षणी आले होते. या चेंडूंचा फायदा घेणे गरजेचं होतं मी म्हणेल बॅटिंग टीमनं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिथं तिसरीचा देखील प्रयत्न आहे. चुका होत आहेत दोन्ही बाजूला. तसं पाहिलं तर इथं मित्रांनो एकच धाव होती, तिथं 3 आल्यात. आंधळा मागतो 1, देव देतो 3. ह्या फिल्डिंग टीमच्या चुका आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 5व्या क्रमांकाचं 51 धावा, 9 धाव्यांची ओव्हर आली आहे मित्रांनो. आपण पाहतोय समीकरण बदललेलं आहे. शेवटचे 6 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. पांडा शेट टिळेकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. जर ते दिवे टीम इथं जिंकत असेल दोन्ही बॅटरसाठी 2000 रुपये. त्याचप्रमाणे निलेश दादा काळे यांच्या वतीनं 1000 रुपये, म्हणजे बक्षिसाची रक्कम झाली 4000 रुपये. कारण की आज गावचा संघ आहे. दिवे 11 टीम साठी आपण पाहतोय ही पारितोषिक लागतात. अजून कोणी आहे का? चला, म्हणजे आज पाहिजे किती रक्कम जाणार पुरंदर प्रीमियर लीग मध्ये. नितीन दादा काळे यांच्याकडनं देखील 2000, 6000 रुपये दोन्ही बॅटरसाठी, म्हणजे 3000 रुपये. म्हणजे बक्षिसांची आज मोठी खैरात आहे. 6000 रुपयाचं कॅश प्राइज असणार हे षटक आहे. इथं जर ह्या धावा बनवल्या दोन्ही बॅटर्सना तर 3000 रुपये दोन्ही फलंदाजांना मिळणार आहे. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आज बक्षिसांचा वर्षाव आहे. 6 चेंडू आणि तुम्ही पाहता बनवायच्या त्या 23 धावा आणि सामना टाय झाला तर आज सुपर ओव्हर आहे. हा नियम आपण काल देखील सांगितला आणि आज दिवसभरामध्ये देखील आहे. बरोबर तयार. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथं येईल चेंडूवरती 1 धाव आली. सिंगल घेतली जाते. सिंगलच्या रूपाने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहे दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 5 चेंडू आणि 22 वरती मॅच आली. तर याच ओव्हरमध्ये तुम्ही पाहता विकेट हॅट्रिक जर घेतली कोणत्याही गोलंदाजानं, संघ मालक आविदादा पडते यांच्याकडनं 6000 रुपये कॅश प्राइज त्या गोलंदाजाला असणार आहे. म्हणजे बक्षिसं मोठी आहेत. आज बक्षिसांची मोठी खैरात तुम्ही पाहताय. दोन्ही बाजूला आता पारितोषिक लागली जात आहेत. यावेळेला देखील लोकलच्या जे काही 2 महत्वपूर्ण ओव्हर आल्या, ज्या धावा कमी आल्या, एक ओव्हर होती 9 धाव्यांची, एक 5 धाव्यांची. जुबेरचं देखील एक षटक. 4 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. दिवे संघ जर जिंकला तर नितीन दादा काळे यांच्याकडनं आता रक्कम वाढलेली आहे. 5000 रुपये या दोन्ही बॅटर्ससाठी असणार आहे. म्हणजे आता रक्कम झालेली आहे. टोटल रक्कम सांगतो बा, 5000 रुपये नितीन दादा काळे यांच्याकडनं. त्याचप्रमाणे पप्पू शेठ भाडळे यांच्याकडनं 1000. आता प्रत्येक षटकाराला 1000 आहे. म्हणजे 4 चेंडूवरती 4 षटकार खेळतात 4000 रुपये. त्याचप्रमाणे ओमकार कटके यांच्याकडनं देखील 1000 रुपये. त्याचप्रमाणे पांडा शेठ टिळेकर यांच्याकडनं 2000, म्हणजे 9000 रुपये. पहिला आलाय षटकार शेरान. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. पंढरशेठ झेंडे यांच्याकडनं देखील 5000 रुपये दिवे टीम जर जिंकली म्हणजे 14000 रुपये कॅश प्राइज लागले. 3 चेंडू 15 वरती मॅच आली. 14000 रुपये कॅश प्राइज आहे मित्रांनो. या मॅचची किंमत रोख कॅश दिली जाणार आहेत. 3 चेंडू 15 बनवायच्यात आणि निखिल फडतरे ऑन फायर आहे. यावेळेस पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेहरा षटकार.
यालाच म्हणतात क्रिकेट. मॅच गरम झाली आहे आणि तुम्ही पाहताय 2 चेंडू 9 वरती सामना आलाय. मित्रा डीजे ऑपरेटर तुमचं लक्ष कुठे आहे? मॅच चालली कुठे? तुम्ही चाललंय काय? 2 चेंडू मॅच आली 9 वरती. सामना रोहित शेठ जगदाळे यांच्याकडनं देखील 5,000 रुपये, म्हणजे ते 15,000 आणि हे 19,000 रुपये आता कॅश प्राइस झालेला आहे. 2 चेंडू 9 वरती आणि पुरंदर प्रीमियर लीगचा रेकॉर्ड ब्रेक असेल आतापर्यंत बक्षिसांचा, जो आज पाहायला मिळाला. दिव्य टीम साठी 19,000 रुपये कॅश प्राइस लागले आज. आणि पहिल्या वाटते 16 सीझन मध्ये सगळ्यात मोठं बक्षीस असेल. सामना जर जिंकून देत असेल दोन्ही बॅटर्स. 2 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. निखिल फडतरे लागोपाठचे 2 आलेत. हॅट्रिक बॉल. गोलंदाज अविनाश कापरे यांच्यावरती चढवलेला हल्ला आहे. फक्त दिव्य संघासाठीच ना, मग बरोबर ना, जिंक ना. दिव्य टीम साठी पारितोषिक आहे. इथं देखील बिगेटचा प्रयत्न. लागोपाठचा 3रा षटकार शेरान. थँक्यू डीजे, थँक्यू. मॅच आली आहे 1 चेंडू 3 वरती. मित्रांनो निखिलची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लागोपाठचे 3 षटकार खेळलाय. 1 चेंडू बनवायच्या 3, 2 बनवल्या मॅच टाय होईल. 1 धाव जरी खर्च केली तरी इथं आपण पाहतोय फिल्डिंग टीम अविदादा पडते 11 जिंकेल. आणि इथं 3 बनवल्या तर तुम्ही पाहताय दिवे 11 दिवे संघ जिंकणार आहे. 19,000 रुपये कॅश प्राइस लागले. तुषारप्पा जाधव यांच्या वतीने देखील 1,000 रुपये म्हणजे 20,000 रुपये. तुषार बाप्पू जाधव यांच्याकडनं 1,000 वाढलेत म्हणजे 20,000 रुपये. टोटल 20,000 रुपयाचं कॅश प्राइस. 71 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 चेंडू 3 वरती मॅच. गोलंदाज अविनाश का दुसरा बॉल निखिल फडतरे. टोचतील हजारो लाख गाठे तुला, तू त्यांच्या आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. असेल का आज निखिल फडतरे विजयाचा षटकार? हाय व्होल्टेज मॅच. धड धड काळजाचा ठोका चुकलाय. यावेळेला आपण पाहतो ब्लॉक खोल चेंडू आहे आणि गॅप मध्ये बॉल. सामना फिनिश. दिवे 11 दिवे संघ जिंकलाय. निखिल फडतरे नेत्र दीपक खेळी. थँक्यू थँक्यू. धन्यवाद, अभिनंदन. निखिल फडतरे या मॅचचा हिरो आपण पाहतोय. नेत्र दीपक खेळी. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल आयोजन. असा सामना पुन्हा पुन्हा होणे नाही. काय मॅच पाहायला मिळाली आज क्रीडा रसिकांना. 20,000 रुपये बक्षीस लागलं होतं टोटल. आणि पुरंदरच्या पटलावरचा रेकॉर्ड ब्रेक. निखिल फडतरे अप्रतिम खेळ, अविस्मरणीय खेळ. मॅच होती 6 चेंडू 23 लागत असताना रोमहर्षक विजय मिळून देणारा निखिल 3 षटकार खेळलेत आणि सर्वांची मनं जिंकणारे. एक चौकार आला शेवटच्या बॉलवरती. रोख कॅश पैसे दिले जात आहेत. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू डीजे. हा धन्यवाद डीजे. या चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ज्या ज्या मान्यवरांनी बक्षीस आहे सगळे आपण या ठिकाणी देणार आहोत. धन्यवाद. डीजे बंद कर 1 मिनिट. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी टोटल कॅश प्राइज आपण देतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातोय. शंकर राणा झेंडे यांच्या वतीने आपण पाहतो एक आकर्षक ट्रॉफी आहे. प्रथमतः मॅन ऑफ द मॅच दिला जाईल आणि जी काही कॅश रक्कम आहे ती देखील आपण देणार आहोत. या निखिल दडदड वाढलेली आहे. आज मन जिंकणारा खेळ केलाय. खरं तर देवीच्या मैदानावरती प्रेक्षकांची मन जिंकलीत. तोंडचा घास ओढून नेला असतो मी गोडे टीमचा. आणि खरं तर प्रथमच पुरंदर प्रीमियर लीग मध्ये मी म्हणेल सर्वाधिक मोठं बक्षीस जिंकणारा एकमेव खेळाडू आज निखिल फडतरे. 20,000 रुपये कॅश प्राइस तुम्ही आता या ठिकाणी दिलं जात आहे. आणि ज्यांच्या वतीनं होतं ते अनाउन्समेंट या ठिकाणी आपण लगेच करू. नितीन दादा काळे यांनी डायरेक्ट ट्रान्सफर केलेत 5,000 रुपये. ओके, त्याचप्रमाणे
बाप्पू शेठ या, तुमच्या हस्ते जे काही 4,000 रुपये होते, 3 षटकार खेळले, 3 षटकारांसाठी ते 3,000 रुपये या ठिकाणी आपण देतोय. या पुढे या, स्वतः बापू शेठ तुम्ही या. त्याचप्रमाणे पांडा शेठ टिळेकर यांच्या वतीनं 2,000 रुपये होते, त्यांच्या वतीनं देखील आहेत का पांडा शेठ इथे? या पांडा शेठ या, 2,000 रुपये पांडा शेठ यांच्या वतीनं देखील कॅश प्राइज. पांडा शेठ तुम्ही स्वतः या, फक्त कॅश मोजायच्या, आज पैशांना तोटा नाही. ओके, टाळा वाजवा एकदा पांडा शेठ यांच्या वतीनं देखील 2,000 रुपये. त्याचप्रमाणे पंढरी शेठ झेंडे अप्पा या. ओके, ऑनलाईन करणार, ठीक आहे. तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर होतील. निखिल तुझ्याकडे येईल, सगळे पैसे तुला या ठिकाणी आज सगळ्यात मोठं बक्षीस मिळतंय आणि जो काही मन जिंकणारा खेळ तू केलाय, काय आनंद आहे. खूप एनर्जेटिक वातावरण दिसतंय आता इथं, सगळ्यांची एनर्जी त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसतेय. आणि जे काय आता लोकल म्हणजे जे स्थानिक आहेत त्यांनी जे प्रेम दिलं त्याने अगदी भारावून गेलोय. आणि मॅचच्या बद्दल सांगण्यात आलं तर लास्ट ओव्हरला जे काही घडत गेलं ऑटोमॅटिक, त्यात सगळेजण वाहत गेलो ऍक्च्युली. अशी मॅच पुन्हा होणे नाही. सुंदर मॅच आणि दिवेच्या मैदानावरती हा रेकॉर्ड राहीलच नक्कीच. आणि बक्षिसे जी काही मिळाली मान्यवरांच्या वतीनं, जे काही प्रोत्साहन मिळालं त्याबद्दल तू काय सांगशील? जे काही प्रेम दाखवत आहेत सर्व ग्रामस्थ असतील, बक्षीसदाते असतील, आयोजक असतील. हॅलो, प्रोत्साहन तर नक्कीच त्यांच्या म्हणजे खूपच एनर्जी त्यांच्यामुळेच एवढी आली. मतलब त्यांचे जे प्रोत्साहन देण्याची हे होती, एकामागून एक बक्षिसं येत होती, त्यांनी अजून एनर्जेटिक झालं वातावरण आणि नक्कीच खूप छान वाटलं खेळताना. पुढच्या टीमने देखील तुमच्यावरती इतका दबाव टाकला होता की कारण की 5 ओव्हरमध्ये एकही धावा तुम्ही 10च्या पुढे धावा नव्हते आणि 7-23 लाख. पंढरी शेठ झेंडे यांच्याकडून तुम्हाला 5,000 आलेले आहेत. ऑनलाईन त्यांनी स्क्रीनशॉट देखील दाखवले, म्हणजे ज्यांनी सर्वांनी बक्षीस दिली होती सर्वांची बक्षीस आलेली आहेत. अभिनंदन. आणि जो काय 16 आहे आज फायनल डेचा जो काय आयोजित केला आयोजकांनी, त्या आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन. लास्ट टाइम खेळताना सुद्धा सांगितलं, एवढं उन्हाचा त्रास असताना एवढं छान आयोजन केलं या आयोजकांनी, त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद, तुझं देखील अभिनंदन. तुम्हाला बॉलआउटसाठी शुभेच्छा. आता बक्षीस पात्र झालेला, थँक्यू सो मच. मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेक बक्षीस आज पाहायला मिळालं. पुरंदर तालुक्यात प्रथमच 20,000 रुपयाचा मानकरी निखिल फडतरे एकाच मॅच मध्ये सामना जिंकतोय, त्याचं मनापासून अभिनंदन, स्वागत आहे. आणि या ठिकाणी आता बॉलआउटला आपण सुरुवात करतोय. बक्षीस पात्र फेरीला या ठिकाणी सुरुवात होती आहे. थँक्यू सो मच. चला, बॉलआउटचे नियम सांगतो बा, फक्त इकडे लक्ष द्या. बॉलआउट टीम कॅप्टन किपरच्या भूमिकेत राहील, हे लक्षात घ्या. मी सांगतोय का, इकडे लक्ष द्या. जो काही कॅप्टन आहे तो किपरच्या भूमिकेत राहणार आहे. आणि जे काही बॉलर तुमचे जे काही समजा कॅप्टन बॉलर असेल तर तो बॉलिंग साईड थांबेल, आणि जर नसेल तर तो किपर म्हणून थांबेल. 3 खेळाडू तुमचे त्या ठिकाणी फक्त बॉलर उभे राहतील, बाकीचे सर्व बाहेर या. फक्त 3 बॉलर तुमचे राहतील, बाकी सर्व बाहेर या. त्यानंतर पहिले टीमचा मान असेल जेजुरी टीमला, पहिला चेंडू जेजुरी टीम टाकेल कारण की ते पहिले बक्षीस पात्र फेरीला गेलेत. त्यानंतर दुसरा बॉल टाकतील बोबगाव टीम, सभापती 11 लक्षात घ्या. आणि तिसरा चेंडू टाकतील, म्हणजे आताच दिवे 11 संघ जो काय आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलाय. दिवे 11 टीम तुमचे 3 गोलंदाज. चला पटकन, दोन्ही बाजूला पंच असतील, फुलटॉस लागलाय की नाही, पंच एकदम क्लोज उभे राहतील, मुख्य पंच देखील असतील, याची सर्वांनी नोंद घ्या. एक आयोजक कमिटीतला एक सदस्य देखील तिथे असेल, याची नोंद घ्या. आणि एक विनंती आहे, बॉलआउट फक्त आपल्याला 15 मिनिटात संपन्न करायचे कारण की वेळ आपल्याकडे तितका नाहीये. चला पटकन, दिवे टीम 3 बॉलर चला तुमचे पटकन. एक गोलंदाज एकच बॉल टाकणार आहे, 3 गोलंदाज तुम्हाला वापरायचे 3 बॉलसाठी, हे लक्षात घ्या. पहिला बॉल पडेल वासुके बॉईज जेजुरी टीमचा, दुसरा बॉल पडेल सभापती 11 बोबगाव संघाचा, आणि तिसरा बॉल पडेल एका बाजूला दिवे 11 दिवे संघाचा. दोन्ही बाजूला 2 पंच आणि एक कमिटीतील सदस्य त्या ठिकाणी राहतील, याची नोंद घ्या. सर, बेल्स घेऊन जावा सोबत तुमच्या. मित्रांनो, ते स्टंप कोणी काढलाय? अरे सराव बंद करा बरं पहिलं पटकन, कारण की ज्या काही रेषा मारलेल्या त्या पुसतायत. अजिबात कोणी सराव करू नका, सराव थांबवा पटकन. दिवे टीम चला पटकन, 3 जण झाला शो. तुमचे जे कोण गोलंदाज असतील 3 जण पटकन या. मित्रांनो, खरं तर आपण पाहतोय आज स्पर्धेचा या ठिकाणी
महांतिम दिवस आणि प्रथमच आपण पाहतोय पुरंदर प्रीमियर लीग मध्ये असे सुंदर आज तुम्ही मॅचेस तर पाहिलेच आज बॉलआउटचा देखील आता थर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉलआउट यासाठी आहे जे काही 3 संघ क्वालिफाय झाले सुपर 6 मधनं त्यामध्ये क्वालिफायर 1 कोण खेळणार, जे 2 टॉपर म्हणजे जे जास्त स्टंप उडवतील ते 2 टॉपर या ठिकाणी पहिली क्वालिफायर खेळतील, त्याला डबल चान्स राहील. क्वालिफायर पराभूत जरी झाले तरी क्वालिफायर 2 त्यांना खेळता येईल. आणि जर राहणारी जी काही तिसरी टीम आहे ती टीम लोअर राहून ती क्वालिफायर 2 खेळणार आहे, ती क्वालिफायर 2 नॉकआउट असणार आहे. म्हणजे हा चान्स त्याला आहे, त्यासाठी आपण बॉलआउट खेळवतोय याची नोंद घ्या. आणि या पहिल्या क्वालिफायर मध्ये जिंकणारा संघ थेट फायनलला जाईल याची देखील सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. चला बॉलआउटची तयारी झालेली आहे, पंच आलेले आहेत. पंच रोल बॉल घ्या तिघांना पण. नवीन चेंडू वापरायची काही आवश्यकता नाही, तिन्ही जुने बॉल घ्या कारण की नवीन चेंडू नको. अविदादा बडदे संघ मालकांना विनंती आहे, युवासेना जिल्हा प्रमुख अविदादा आपला सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. अविदादा बडदे आपण या ठिकाणी यायचे, आपला सन्मान होतोय आयोजक कमिटीच्या वतीनं. या स्पर्धेमध्ये आपण संघ मालकत्व घेतलं त्याबद्दल सन्मान होतोय. 3 जुने चेंडू द्या पटकन. सर चेंडू येतात, 1च मिनिट. अविदादा बडदे यांना विनंती आहे, आपला सन्मान होतोय या ठिकाणी यायचंय कारण की नवीन चेंडू खराब करून उपयोग नाही त्याचा काही. 3 फक्त आपल्याला बॉल टाकायचे, तिघांनाही 3 रोल बॉल. हे घ्या सर, चेंडू आलेले आहेत. हा चला आता उभे कसे राहायचे सांगतो. 3 टीम तुमचे 2-2 जण एका बाजूला डिस्टन्स उभे राहा. इकडं बोबगाव टीम कुठे उभी आहे, हा या इकडे आडवे उभे राहा असे 2 जण आणि एक बॉलर तिकडे थांबा फक्त रनिंग ट्रॅक वरती. 2 जण इकडे या. जो पहिला बॉल टाकणार आहे अमोल सर तुमचा, त्याला पुढे उभे करा. हा पहिला माने यांचा आहे. जेजुरी टीम आलेत ना, बंटी शेठ तुमचा एक 2 जण इकडे उभे करा. बाकीचे ना सगळे गुलाबी जर्सीवाले आतमध्ये आहेत, सगळे बाकीचे बाहेर या. फक्त तिथं 3च थांबणार आहेत आणि एक किपर, तुमचे 3 किपर मागे उभे राहतील. ओके, याची नोंद घ्या. अजिबात दुसरं कोणीही नको. अविदादा बडदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अविदादा तुमच्याकडे येईल. ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? संघ तुमचा देखील आज धमाकेदार खेळला आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन तर 1 नंबर केलेलं आहे आयोजकांनी. मानावं तेवढं कौतुक केलं तरी कमी. त्यांना क्रिकेटमधलं काय कळत नाही, पण त्यांची एक इच्छा होती आणि एकदम भारी टुर्नामेंट केले त्यांनी. खरंच लय भारी. आयोजन 1 नंबर केले टुर्नामेंटचं. नक्कीच. आणि पहिल्याच वर्ष आणि खरं तर तुम्ही बाद आहे आणि तुमचा संघ देखील या स्पर्धेत काय हरकत नाही, हडलं खेळाचा भाग आहे, परंतु चांगला खेळ तुम्ही देखील केला. तुम्हाला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू. असंचपर्यंत तुम्ही देखील आमच्या आयोजक कमिटीत राहू द्या. धन्यवाद. चला बॉलआउटचा थरार पाहायचा आता सर्वांना. अक्षय सर ते जे काय 3 एक्स्ट्रा बॉलर आहेत ते 2-2 बॉलर असे 2-2 जण लांब उभे करा, डिस्टन्स ठेवून. त्यांना अजिबात एकमेकांच्या घुटमाळ्यात कुणीच नको. आणि जे रनिंग ट्रॅकवरती एका मागे एक तिघांनी लाईन करून ठेवा. जे 3 जण आहेत पहिले 3 जण त्यांनी एका मागे एक उभे राहा. हरा पटापट एका मागे एक उभे. प्रत्येक टीमचा 1-1 जण एका मागे एक बॉल टाकण्यासाठी तयार राहा. पहिला जेजुरी टीमचा, दुसरा बोबगाव टीमचा आणि तिसरा दिवे टीमचा. किपर 3 किपर फक्त मागे उभे राहतील, जे कोणीही गोलंदाजी करणार नाहीयेत ते. ओके, धन्यवाद. आता एक्स्ट्रा कोणीच नाही ना तिथे मैदानावरती? ओके. पहिला